नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम लाईफस्टाईल या माझ्या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला किचन टिप्स सांगणार आहे। तर काचेची बाटली आहे, तर त्यावरचे स्टिकर कसे काढायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। आपण ते जाळावर धरू शकत नाही किंवा खूप धरू शकत नाही, तर ते पटकन असे स्टिकर कसे काढायचे। तर ही काचेची बाटली आपण धुवून स्वच्छ करून आपण किचनमध्ये पुन्हा वापरू शकतो। तर चला तर मग कसे त्याचा स्टिकर काढायचा ते मी तुम्हाला सांगते। इथे कढईमध्ये ही काचेची बाटली घेतलेली आहे, तर त्यावरती अगदी थोडेसे गरम पाणी असते ते टाकावे, त्यामुळे आपलं पटकन असा स्टिकर निघतो। खूप कडकही पाणी घ्यायचे नाही, नाहीतर काच तडकण्याची शक्यता असते। तर अगदी नॉर्मल गरम पाणी असते ते घेऊन बाटली त्या पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं म्हटलं तरी भिजत ठेवा। अगदी चांगला त्याचा ग्लू ही झाला की आपली पटकन असं त्याचा स्टिकर निघतो व त्यावरती सर्वच डागही निघून जातात। पाहू शकता किती पटपट असे त्यावरचं स्टिकर निघत आहे। तर ही ट्रिक नक्की करून पहा। आपल्याला काचेची भरणी जाळावरती धरायची शक्यता गरज नाही व खूप गॅसवरती ठेवून गरम पाण्यामध्ये उकळण्याचीही गरज नाही। अगदी गरम पाणी ओतलं की आपला हा स्टिकर पटकन असा निघतो। तर ही ट्रिक नक्की करून पहा। स्वच्छ तर झालेले आहे, अगदी चकाचक अशी निघते व अजिबात चिकट त्यावरती राहत नाही। तर नक्की ही ट्रिक वापरून तुम्ही तुमच्या काचेच्या बरण्या अशा प्रकारे रियूज करू शकता। त्यानंतरची टिप, नळ व बेसिन स्वच्छ कसा करायचा। तर इथे मी कोलगेटच्या साहाय्याने स्वच्छ करणार आहे। ही शिल्लक राहिलेली आमची न वापरणारी कोलगेट आहे, तर मी त्याचा वापर करणार आहे। अशा प्रकारे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मी बेसिन व नळ घासते। खूप चकाचक असे निघतात पहा। घासल्यानंतर नळ कशा प्रकारे स्वच्छ असे निघतात ते। साबणही लावायची गरज नाही, फक्त कोलगेट वापरून आपण नळ स्वच्छ असे करू शकतो। रिझल्ट तर तुमच्या पुढे मी आता दाखवणारच आहे। नळ तुम्हाला स्वच्छ करून दाखवणार आहे व बेसिनही स्वच्छ करून दाखवणार आहे। अशाच माझ्या क्लिनिंगच्या हॅक्स पाहण्यासाठी धनश्री होम लाईफस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा व माझे अजून असेच क्लिनिंगचे डिटेल व्हिडिओ पाहायचे असेल तर त्याची मी प्लेलिस्ट खाली इनबॉक्समध्ये देत आहे, तर नक्की चेक करा। अजून माझी क्लिनिंगचे भरपूर असे व्हिडिओ आहेत, तर तेही नक्की पाहून घ्या। पाहू शकता बेसिनही अगदी चकाचक फक्त कोलगेटच्या साहाय्याने चकाचक असे स्वच्छ निघते। लसूण पटकन कसा सोलावा याची टिप आहे। तर मी 2 लसणाच्या गड्ड्या घेतलेल्या आहेत, मोठ्या बघून घेतलेल्या आहेत। बारीक असला तरीही सोलू शकतो किंवा मोठा असेल तरी सोलू शकतो। अशा प्रकारे मागचा देठाचा साईड व पुढची साईड मधोमध अशी कट करून घ्यावी। त्यातीलही लसूण काढून घ्यावा, कारण लसूण अजिबात वाया जाऊन द्यायचा नाही। तर अशा प्रकारे दोन्ही साईडने कट मारून घेतले की पटपट असा आपला लसूण सोलला जातो। अगदी कितीही तुम्ही किलो म्हणा किंवा कितीही लसूण सोलू शकता, खूप पटपट असा सोलतो। तर माझा अजून एक व्हिडिओ आहे लसूण पटपट कसा सोलावा याच्यावरचा, तर मी त्याचीही लिंक खाली नक्की टाकते, तर नक्की चेक करा। अशा प्रकारे सर्व लसूण हा पटपट असा मोकळा होतो व आपल्याला सोलण्यासाठी खूप पटपट असा सोलला जातो। तर नक्की हा प्रकार ट्राय करून पहा व तुमचा लसूण पटकन सोलून झाला की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा। अशा प्रकारे मी हा सर्व लसूण आता मोकळा करून घेणार आहे। खूप पटकन असा मोकळा होतो। त्यानंतर सोललेल्या लसणाचीच एक टिप आहे। तर आपला आता लसूण हा सोलून झालेला आहे व त्याचा कचरा भरपूर असा होतो। तर अशा प्रकारे सोलताना तर ह्या ताटामध्ये घ्यायचंच आहे। तर तुम्ही हा पाला असाच डस्टबिनमध्ये टाकू शकता किंवा जर तुम्हाला ताट लागत असेल तर अशा प्रकारचं एक भांडं तिथे आपल्या किचनवरती ठेवावे। सोलून झाले की त्या भांड्यामध्ये सर्व कचरा गोळा करून हे डस्टबिनमध्ये टाकून द्यावे, म्हणजे आपल्याला परत लसणाचा कचरा गोळा करत बसण्याची गरज नाही। त्यानंतर पीठ खराब होऊ नये म्हणून टिप, तर दरवेळेस चपाती करताना आपल्याला जर अचानक पीठ लागले किंवा कणिक मळताना पाण्याचा हात लागून पीठ खराब होते, तर ते होऊ नये यासाठी पिठाच्या डब्यामध्ये अशा प्रकारे एक छोटंसं असं भांडं ठेवायचं। हे भांडं आपण परत वापरणार नाही, तर ते त्याच भांड्यामध्ये ठेवायचे, म्हणजे पीठ पटकन असे घेता येते व खराबही होत नाही। त्यानंतर रिकाम्या बॉक्सचा मी वापर, इथे पार्सलचे हे रिकामे बॉक्स होता, तर ते मी
इथे मी किचनचे हे नॅपकिन ठेवण्यासाठी केलेलं आहे, म्हणजे आपले घरही ऑर्गनाईज राहतं व व्यवस्थित असे आपल्या किचनमध्ये हे बॉक्सही दिसायला छान दिसते व त्यामध्ये सर्व नॅपकिन येतात, त्यामुळे पसाराही होत नाही व आपले किचन मेसअपही वाटत नाही. तर कशा वाटल्या ह्या टिप्स मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.